ओम नमो भगवते वासुदेवाय. ब्रह्मदेवाची माया. ब्रह्मदेवाने ऐकले होते की भगवान श्री विष्णूंनी पृथ्वीवर अवतार धारण केला आहे. तो 8 वर्षाचा मुलगा झाला आहे. भगवान विष्णू कसे दिसतात ते पाहावे म्हणून ब्रह्मदेव गुप्त रूपाने वनात आले. तर श्रीकृष्ण नेमके मधुमंगलच्या तोंडाचे ताक चाटून पीत असताना ब्रह्मदेवाने पाहिले. त्यांना वाटले, हा काय मुलगा उष्ट चाटून खातोय, याची परीक्षा घेऊया. ब्रह्मदेवाने मायेने सर्व गायी गोपबालके गुप्त केली. कृष्ण येऊन पाहतो तर काय कोणीच नाही. श्रीकृष्णाने जाणले हे ब्रह्मदेवाचे काम आहे. त्यांनी माझी परीक्षा घ्यायचं ठरवलंय. इकडे श्रीकृष्णाच्या लीलेने संध्याकाळी सर्व गोपबालके गायी घेऊन घरी गेली. त्यांना वासरे भेटली, घरची माणसे भेटली, काही कुठे अडचण आली नाही. ब्रह्मदेवाने 1 वर्षापर्यंत गाई गुरं तशीच ठेवून घेतली. गोकुळात कृष्णाची काय फजिती होती ती पाहूया एकदा, असे म्हणून ब्रह्मदेव गोकुळात आले. कृष्णाच्या लक्षात आले ब्रह्मदेव आपली फजिती पाहायला आलेत. त्याने ब्रह्मदेवाचे रूप घेऊन तो ब्रह्मलोकी गेला. तिथल्या पहारेकऱ्याला त्यानं सांगितलं, मी आज जातोय, थोड्याच वेळात एक तोतया ब्रह्मदेव येईल, त्याला चांगला चोप द्या आणि हाकलून द्या. इकडे ब्रह्मदेवाने पाहिले गोकुळात सगळे जसेचे तसे आहे. तो परत ब्रह्मलोकी आला तर पहारेकरी त्याला कुठे आत येऊ देतात. त्याला तोतया म्हणून भरपूर चोप दिला. तेव्हा ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, आपण कृष्णाची फजिती करायला गेलो पण आपलीच फजिती झाली. या गोष्टीला सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. जय श्रीकृष्ण.